शेरे में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर सफल, सैकड़ों नागरिकों को मिले सरकारी दाखिले। कराड़ तहसील कार्यालय और राजस्व विभाग के संयुक्त आयोजन में आयोजित महाराजस्व समाधान शिविर उत्साहपूर्वक संपन्न हुआ। इस शिविर में नागरिकों को जाति, निवास, आय, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग प्रमाण पत्र जैसे विभिन्न सरकारी दाखिले मौके पर ही प्रदान किए गए। कई लंबित आवेदनों का भी तत्काल निपटारा किया गया। इस अवसर पर कराड़ दक्षिण के विधायक डॉक्टर अतुल बाबा भोसले विशेष रूप से उपस्थित रहे। उन्होंने कहा कि आपला दस्तऐवज आपल्या दारी योजना से ग्रामीण जनता को बड़ी सुविधा मिल रही है और प्रशासन सीधे घर घर तक पहुंच रहा है। शिविर की यशस्विता के लिए जिलाधिकारी सातारा श्री संतोष पाटिल, जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पुलिस उपाध्यक्षक राजश्री पाटिल, प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे, गट विकास अधिकारी प्रताप पाटिल, तहसीलदार श्रीमती कल्पना ढवरे सहित मान्यवर उपस्थित थे। इसके साथ ही समीर पवार, प्रवीण पवार, प्रशांत शेंडे, बिपिन मोरे तथा बड़ी संख्या में ग्रामस्थ ने सहभाग लिया। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। संपन्न होते माझी उपस्थितांना विनंती राहील, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या दीप प्रज्वलन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं। आणि देवजी साहेब आणि त्यामुळे मॅडमगा आणि तो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम आणि ह्या करारे तालुक्यात बाबा हे संघटना आणि हो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम करणी तुझी नारायण तुझी नारायण। आज सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं कराड तालुक्यामध्ये भव्य असा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थी जे दाखल्याच्या अपेक्षेत होते त्यांना दाखले वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे। कृषी विभागाचे विविध अवजार, ट्रॅक्टर याचं देखील लॉटरी पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं जे वितरण करायचंय ते वितरण इथं होत आहे। काही अवजारांना मोठ्या प्रमाणावर मदत सरकारकडनं मिळत आहे। वाहनांना देखील 1.25 लाख रुपयांपर्यंतची मदत ही लॉटरी पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्या शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीमधलं काम होतंय। त्या सगळ्या वाहनांचं वितरण देखील आज होतंय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून विभागस्तरीय 1 कोटी रुपयाचं बक्षीस, राज्यस्तरीय 5 कोटी रुपयाचं बक्षीस आणि तालुका निहाय देखील चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस देण्याचं काम हे आज ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून इथं होतंय। ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करण्याची स्पर्धा लागावी याच्यासाठीचा हा उपक्रम मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून राज्यभर राबवण्याचं काम चाललेलं आहे। सातारा जिल्हा हा सातत्यानं ग्राम विकासाच्या चळवळीला मानणारा जिल्हा आहे आणि त्यामुळे समृद्ध ग्राम विकास अभियान हे साताऱ्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने राबावं याच्यासाठी सीओ मॅडम असतील किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असतील हे सुद्धा सगळे सन्माननीय अधिकारी इथं आलेले आहेत आणि अत्यंत यशस्वी आजचा हा मेळावा होतोय आणि याच्यामधून असंख्य लोकांचा फायदा एके प्रकारे शासन सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, विद्यार्थ्याच्या, माता भगिनीच्या दारी आणण्याचं काम
हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करत आहोत। प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे हे अभियान आपल्या तालुक्यामध्ये राबवलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये सकारात्मक स्पर्धा विविध तालुक्यांमध्ये आहे की हे अभियान किंवा लोक अभिमुख असा कारभार सरकारचा लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, लोकांना कमी त्रासामध्ये या सगळ्या गोष्टी कशा मिळू शकतील याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे। जिल्ह्यामधल्या कराड तालुका याच्यामध्ये अग्रेसर आहे, हे विशेष मी इथं नमूद करू इच्छितो। संदर्भाच्या मेळाव्यावर बसलेली